सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी व साधू संतांना दंडवत प्रणाम. गेली 6 सत्संगामध्ये आपण भरपूर सत्संगावरती चर्चा केली, मूळ तत्वज्ञानावरती चर्चा केली आणि तुम्हाला आव्हान केल्याप्रमाणे, तुम्हाला विनंती केल्याप्रमाणे तुम्ही नक्कीच आता सत्संग सुरू केला असावा अशी अपेक्षा करतो. सत्संग कसे घ्यावेत, कशा पद्धतीनं ते आयोजन करावेत आणि ते यशस्वीतेसाठी आपण काय काय करावं यावरती आपण चर्चा केलेली आहे अगोदरच. खरं म्हणजे सत्संग हा आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी घ्यायचा असतो आणि तसा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. त्यानंतर मूळ तत्वज्ञानाकडे आपण जाऊन चिंतन केलं. त्या चिंतनातून आपल्या जीवनाचा प्रवास आपल्याला समजला. पुढे जाऊन आपण साहित्याच्या अनुषंगाने विचार केला. लीळाचरित्र, सूत्रपाठ, दृष्टांतपाठ. अनेकांना प्रश्न पडला होता की आपण अभ्यास कसा करावा, सुरुवात कुठून करावी, आणि त्या पद्धतीनं आपण थोडं थोडं पुढे जाऊन आपल्याला या अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, गोडी निर्माण व्हावी आणि आपल्याला अभ्यास करावासा वाटावा. या अनुषंगाने आपण अत्यंत शांतपणे आणि सोप्या भाषेमध्ये सत्संग घेण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे तत्वज्ञान ज्यावेळेस आपण अभ्यासतो, हे तत्वज्ञान खूप कोरडं असतं आणि त्यामुळे तत्वज्ञानामध्ये जाताना आपल्याला थोडीशी मानसिक तयारी अगोदर करावी लागते. परंतु त्या तत्वज्ञानाची जेव्हा तुम्हाला गोडी लागेल त्यावेळेस मात्र तुम्हाला तत्वज्ञानाव्यतिरिक्त काहीच आवडणार नाही. सतत तत्वज्ञान ऐकावंसं वाटेल, तत्वज्ञान वाचावंसं वाटेल, बोलावंसं वाटेल. कारण तत्वज्ञानात ज्या वेळेस तुम्ही जाल त्यावेळेस नवीन तुम्हाला काहीतरी सापडल्याचा भास, काहीतरी सापडल्याचा आनंद नक्कीच निर्माण होईल. श्रीमद भगवद्गीता ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा वाचाल, परत दुसऱ्यांदा वाचाल, तिसऱ्यांदा वाचाल, असं वाचत जेव्हा जाल तेव्हा त्या भगवद्गीतेतले तत्व, परमेश्वराने सांगितलेला जे उद्देश आपल्याला थोडा लक्षात येईल. तसंच लीळाचरित्र असो, सूत्रपाठ असो, दृष्टांतपाठ असो, यात गेल्यानंतर आपल्याला प्रथमच आपण वाचला किंवा प्रथमच आपण ऐकलं तर आपल्याला कळेल न कळेल यात शंका आहे. परंतु त्याच्याविषयी आवड निर्माण होऊन हट्ट करणं आणि त्याच बरोबरच अभ्यासाला सुरुवात करून पुढे जात राहणं हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. एकदा साधाबाई देवाला विचारतात, म्हणतात आणि तक्रार करतात की तुम्ही जे बी सांगायचं ते फक्त आचार्यांना सांगतात, नागदेवाला सांगतात, आम्हाला काही सांगतच नाही. मग देवाने त्यांना प्रतिप्रश्न केला, बाई तुम्ही जीव जाणता? ती म्हणे हो जाणते. मी देवता जाणता? म्हणे हो जाणते. प्रपंच जाणता? म्हणे हो जाणते. आणि परमेश्वराला ओळखता, जाणता? म्हणे हो. मग याहून काही वेगळं जाणणं असतं का? म्हणे परमेश्वर सांगतात, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर या 4 पदार्थाचं जसं आहे तसं तत्वज्ञान समजून घेऊन, ज्ञान समजून घेणं म्हणजेच ज्ञान आहे. याच्या व्यतिरिक्त काही ज्ञान नसतं किंवा नाही. म्हणून परमेश्वरांनी या जीवाला प्रथम जीव सांगितला, कारण परमेश्वरांनी हे जे पण उपद्व्याप केला आहे, सृष्टी रचना केली, सृष्टी रचनेनंतर या जीवाला मायेच्या तमी भागातून बाहेर काढून सृष्टीत आणलं. ही सृष्टी चालवण्यासाठी सर्व देवतेची अव्यक्तातून व्यक्त होण्यास आदेश दिला. हे कमी म्हणून की काय परमेश्वर स्वतः अवतार घेतात
वाडोवेडी फिरतात. हे सर्व जे आहे हे सर्व फक्त परमेश्वर जीवासाठी करतात. जीवाव्यतिरिक्त कोणत्याही गोष्टीचा उद्देश, ध्येय परमेश्वरासमोर नाही. आणि म्हणून या जीवासाठी सर्व करत असताना परमेश्वरांनी अपेक्षा केलेली आहे की या जीवाने प्रथम जीव समजून घ्यावा. म्हणजे आपणच आपल्याला पहिले समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपण सर्व जगाला समजून घेतो, जाणून घेतो, प्रत्येक गोष्टीवरती चिंतन करतो, पण आपण आपल्यावरती कधी चिंतन केलंय का? आपण आपल्यावरती कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का? याचा सहजच आपण विचार करा, तेव्हा आपल्या लक्षात येईल. त्यासाठी परमेश्वर खूप सुंदर दृष्टांत सांगतात की डोळे सर्व बघतात म्हणे, पण डोळे डोळ्याला बघतात का? नाही. तर डोळ्याला डोळे बघायचे असतील तर त्याला कशाच्या तरी साधनाचा वापर करावा लागेल, म्हणजे आरच्या समोर उभं राहावं लागेल, तेव्हा त्याला ते डोळे दिसतील. त्याचप्रमाणे आपल्याला जाणायचं असेल, या जीवाला जीव जाणायचा असेल, तर ब्रह्मविद्याशास्त्राचा आरसा आपल्या समोर आपण उभा करावा लागेल, किंवा ह्या ब्रह्मविद्याशास्त्राच्या आरशासमोर आपल्याला उभं राहावं लागेल, तेव्हा ह्या जीवाला जीव कळेल. खरं म्हणजे मोक्षाच्या अनेक व्याख्येमध्ये परमेश्वरांनी एक सुंदर व्याख्या मोक्षाची केलेली आहे. आत्मज्ञाने मोक्ष. आपण मोक्ष मोक्ष परमेश्वर प्राप्ती, आनंद हे काय आहे? परमेश्वरांनी एका सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्याला त्याची व्याख्या सांगितली. आत्मज्ञाने मोक्ष म्हणजे आपण आपलंच ज्ञान घेणं, तोच मोक्ष, दुसरा मोक्ष काही नाहीये. आणि म्हणून जीवाने जीव समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपण या चरित्र वाचायला लागलो, सूत्रपाठ अभ्यासायला लागलो, दृष्टांत अभ्यासायला लागलो, तत्वज्ञान सांगायला लागलो, तत्वज्ञान ऐकायला लागलो, परंतु आपण जीवाचा कधी विचार केला का? आपण आपलाच कधी चिंतन केलं का? की मी असा का वागतो, मी असा का बोलतो, त्या वागण्याच्या बोलण्याच्या पाठीमागं काय कारण असावं? जे माझं स्ट्रक्चर आहे, जे माझा जो बांधा आहे, त्यामध्ये नेमकं काय काय आहे? खरं म्हणजे महानुभव तत्वज्ञानानुसार परमेश्वराने जो जीव आपल्याला उलगडून सांगितलाय, तो अत्यंत सुंदरपणे सांगण्याचा परमेश्वराने अनेक वेळेंमधून, अनेक सूत्रांमधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलाय. प्रसंगानुरूप परमेश्वराने या जीवाची ओळख आपल्याला करून दिलेली आहे, परंतु आपण सगळं फिरत असताना आपण कधी आपल्याकडं बघत नाही. पूर्वी शाळेमध्ये कामाला धडा होता मामा की ऐनक. म्हणजे आपला जो चष्मा असतो त्या मामाने आपल्या डोक्यावरती ठेवलेला असतो, आणि चष्मा कुठे हे शोधण्यासाठी सर्व घरभर तो शोधत असतो, बघत असतो. सर्व गावात जाऊन विचारतो, माझा चष्मा सापडला का, माझा चष्मा सापडला का. सर्व लोक हैराण होतात का याच्या डोक्यावरती त्याचा चष्मा आहे आणि हा इकडे तिकडे काय विचारतोय, काय बोलतोय. तशी आपली परिस्थिती झालेली आहे. आपल्या जवळ सर्व काय आहे, परंतु आपण आपल्याकडनं बघितल्यामुळं आपल्याकडे काहीच नाही. आणि म्हणून प्रथम जीवाने हा जीव समजून घेतला पाहिजे, जीवाने हा जीव ओळखून घेतला पाहिजे. ज्यावेळेस आपण आपल्याला ओळखाल, आपण आपल्याला जाणाल, त्यावेळेस नक्कीच आपण सर्वच काही जाणलेलं असेल. कारण परमेश्वर प्राप्ती आपल्याला करायची आहे, आणि आपल्याला परमेश्वर प्राप्ती करत असताना आपल्यामध्ये बदल घडून आणणं, आणि त्या बदलातून परमेश्वर प्राप्तीच्या रस्त्यावरती आपण आपल्या आध्यात्मिक उन्नतीला लागणं हे पहिलं कर्तव्य आहे. परंतु आपण हे कर्तव्य, ही आपली ड्युटी आपण विसरलेलो आहे. आपण दुसऱ्यांना सांगण्यामध्ये धन्यता मानतोय. हा कधी अनुसरणार आहे, हा कधी उपदेशी होणार आहे, हा कधी अभ्यास करणार आहे, हा कधी बोलणार आहे, याला काय कळतं का, याला काही समजतं का, या प्रश्नांमध्ये आपण खूप गुंतलेलो आहे. तेच प्रश्न आपण आपल्या रोखाने जर विचारले का, मी कधी अनुसरणार आहे, मी कधी अभ्यास करणार आहे, मी कधी माझ्यामध्ये आमूलाग्र बदल करून परमेश्वरांनी सांगितलेली आज्ञा ही पाळणार आहे, मी माझी बदल करून परमेश्वराच्या या आध्यात्मिक रस्त्यावरती प्रवास करत असताना आध्यात्मिक उन्नती मी माझी कधी साधेल, माझी प्रगती कशाने होईल,
त्याचा विचार जर आपणच आपल्याला प्रश्न विचारून जर केला तर त्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे. एक व्यक्ती असते आणि ती व्यक्ती, तिला चुकीच्या गोष्टी, खोट्या गोष्टी, समाजात चाललेल्या ज्या अनिष्ट गोष्टी, त्याचा खूप राग असतो आणि म्हणून त्याला वाटतं की आपण हा समाज सुधरून टाकू, समाजाला सुधरवलं पाहिजे, समाजाला बदलवलं पाहिजे. हे चुकीचं चाललंय सर्व, हे त्याला जाणवलं आणि मग त्याने सुरुवात केली घरातल्या लोकांना समजावण्याचा. घरातले लोक समजत नाही म्हणून मग गावातल्या लोकांना समजावायला लागला. गावातले लोक ऐकत नाही म्हणून तालुक्यात समजावायला लागला, जिल्ह्यात समजावायला लागला. असं भ्रमण करत असताना वर्षभर तो जो भेटेल त्याला समजून सांगण्याचा, चांगले उपदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. पण वर्षानंतर त्याला जाणवतं की आपलं पूर्ण वर्ष वाया गेलेलं आहे. कारण आपण ज्या ज्या व्यक्तींना, ज्या ज्या माणसांना जे जे तत्वज्ञान किंवा जे जे चांगुलपण किंवा जे जे चांगलं करण्याचा जो सल्ला दिलाय, प्रयत्न केला सांगण्याचा, त्याच्यानी काहीही बदल झालेला नाही. माणसं उलट आपल्याला नावं ठेवायला लागलीत, आपल्याला मूर्ख समजायला लागले, वेडा समजायला लागले आणि माणसं मात्र जसे आहे तसेच वागताय. त्यांनी सगळं चिंतन केलं, आत्मचिंतन केलं आणि त्यांनी विचार केला की आपण इतरांना सांगण्यापेक्षा आता आपण आपल्याला सांगू, आपल्यामध्ये बदल करून घेऊ. जगाशी आपल्याला काही घेणं देणं नाही. आपण प्रयत्न केला, तो भरपूर झाला आणि म्हणून तो स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करायला लागला. स्वतःमध्ये आमूलाग्र बदल त्यांनी करून घेतला आणि त्या आमूलाग्र बदलामुळं त्याची विचारधारा जी आहे ती अत्यंत प्रगल्भ झाली आणि विचारधारा प्रगल्भ झाल्यानंतर दृष्टी सुद्धा त्याची समाजाकडे पाहण्याची बदलली आणि त्याला सर्व समाज बदललेला दिसला. यातून आपण हे समजून घ्यायचं की आपण समाजाला बदलवू शकत नाही, आपण आपल्याला बदलू शकतो. कारण आपण आपले आहोत आणि त्याच्यावरती आपली किती कमांड आहे. आपण आपलं ऐकतो का, आपण आपल्याला समजून घेतो का, आपण आपल्याला जाणलेलं आहे का, हे प्रश्न निर्माण करून आपण आपल्यामध्ये आत्मचिंतन करणं आणि आपला हिताचा विचार करणं हे पहिलं कर्तव्य. जीव हा परमेश्वर स्वतः सांगतात, जीव हा स्वतःचं हित समजत नाही, जाणत नाही आणि म्हणून कळूनही न कळण्यासारखं वागत असतो. तसं परमेश्वराने ज्ञानाची व्याख्या खूप मोठी आणि खूप सुंदर केली. जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. जे ह्या शब्दामध्ये सर्वच आलं. प्रत्येक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, जाणून घेतली पाहिजे आणि त्या जाणण्यातून आपल्याला ज्ञान होईल हे मात्र नक्की. परंतु त्याची सुरुवात आपण आपल्यापासून केली पाहिजे. जे मध्ये आपण स्वतः पण येतो, जीव पण येतो. ज्यावेळेस आपण आपल्याला जाणून घेऊ, समजून घेऊ, आपण आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखू, त्या ओळखण्यातूनच आपल्याला सर्व जग ओळखलेलं दिसेल, समजलेलं दिसेल. खरं म्हणजे तुम्ही किती वैचारिक प्रगल्भ आहे त्याच्यावरती तुमची दृष्टी प्रगल्भ आणि त्या दृष्टीतून जगाकडे पाहण्याची विचारधारा, नजर ही सुद्धा त्याच पद्धतीने तयार होत असते, प्रगल्भ होत असते. आपण समाजाकडे आपल्याकडनं फक्त बघत असतो आणि म्हणून साऱ्या अडचणी, वाद, मतभेद, तुझं माझं, हेवे दावे, या सर्व गोष्टी ह्या आपण आपल्याला न जाणण्यामुळे झालेल्या आहे. खरं म्हणजे आपल्याला वाटतंय तेच इतरांना वाटतं, याचा जर आपण प्रत्येकाने विचार केला ना तर जगातले 99% वाद संपुष्टात येतील. पण आपण असं कधीच समजत नाही की आपल्याला जे वाटतंय ते दुसऱ्यांना वाटतंय. आपण हे समजतो की आपल्याला जे वाटतंय ते दुसऱ्यांना वाटत नाही, जे दुसऱ्यांना वाटतंय ते आपल्याला वाटत नाही. कारण आपण काहीतरी वेगळं विशेष समजतो आणि स्वतःला वेगळं आणि विशेष समजलं पाहिजे परमार्गाच्या तत्वज्ञानानुसार. कारण तुम्ही परमेश्वराचे भक्त आहात, बोध झालेला आहे तुम्हाला आणि या बोधातून हे तत्वज्ञान तुम्हाला कळालेलं आहे. म्हणून या जीवानी प्रथम जीव ओळखणं, जीव अभ्यासणं ही काळाची गरज आहे ना, अत्यंत गरज आहे. ज्याने जीव समजला, ज्याने जीव कळाला, ज्याला जीव समजला, ज्याला जीव कळाला, तो मात्र अध्यात्माचं एक पायरी पुढे गेलेली आहे. आपण देवतेवरती बोलतो, प्रपंचावरती बोलतो, परमेश्वरावरती बोलतो. परमेश्वराने हे सांगितलंय, ते सांगितलंय, असं नाहीये, ते तसं नाहीये, हे सर्व बोलत असताना जीवावरती बोलण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला खरंच जीवावर येतं. आणि म्हणून आपण
आपल्यावरती बोललं पाहिजे की आपण काय करावं, काय केलं पाहिजे, परमेश्वरांनी काय सांगितले. परमेश्वरांनी व्यक्तिपरत्वे तत्वज्ञान सांगितलेलं नाही. परमेश्वरांनी विशिष्ट व्यक्तीविषयी तत्वज्ञान सांगितलेलं नाही. परमेश्वरांनी तत्वज्ञान सांगत असताना जीव शब्द वापरला. जीव या शब्दामध्ये आपण सर्वच आलो. तुम्ही आले, मी आलो, साधू संत आले, अन्य लोक आले, अनंत जीव आले. म्हणून कार्य कारण स्वरूप लक्षणाच्या माध्यमातून जेव्हा आपण जीव ओळखतो किंवा जीव अभ्यासतो, तेव्हा आपल्याला हे लक्षात येईल का परमेश्वरांनी सांगितलेला आहे जीव इथून तिथून सारखाच आहे. जर तुम्ही सारखे, मी सारखा, सर्व जीव सारखे आहेत, तर आपल्याला वेगळं का समजावं आणि कोणत्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून समजावं. आपण वेगळे कधी होऊ, जेव्हा खऱ्या अर्थाने तत्वज्ञान आपल्यामध्ये आपण उतरवू. त्या उतरवण्यातून आपण आपल्याला बदलवू आणि त्या बदलण्यातून समाजाला आपला बदल दिसेल, त्याचा प्रभाव पडेल, तेव्हा आपण वेगळे असू. आणि मानव वेगळे आहे, वेगळे राहण्याचा प्रयत्न करत आले आणि इथून पुढेही ती धडपड, ते अस्तित्व जाणण्यासाठी, ते अस्तित्व टिकवण्यासाठी सतत आपण प्रयत्नशील असतो. परंतु आम्ही वेगळे आहोत असं म्हणण्याने वेगळे होत नाही. आपण कसे वेगळे आहोत हे दाखवल्यावर लागेल आपल्याला. आणि ते दाखवणं म्हणजे आपण आपल्याला ओळखणं, आपण आपल्याला समजून घेणं, जाणून घेणं आणि तशा पद्धतीनं विचार करून त्या तत्वज्ञानावरती जाणं, तशा आचारावरती जाणं. खरं म्हणजे अगोदरही आपण याविषयी चर्चा केली होती की आचार हा काही अनुसरल्यानंतर, दीक्षा घेतल्यानंतर, घर सोडल्यानंतर करायचा नसतो. आचार हा काही साधू संतांनीच करायचा नसतो. आचार हा परमार्गातल्या प्रत्येक जीवानी करायचा असतो. मग त्याची जशी स्टेप असेल तशी. पहिलीतल्या मुलांनीच अभ्यास करावा, 10वीतल्या मुलांनी करू नये. 10वीतल्या मुलांनीच अभ्यास करावा, ग्रॅज्युएशनच्या मुलांनी करू नये, असं काय आहे का? विद्यार्थी इथून तिथून सारखेच, मग पहिलीतला असो, 5वीतला असो, 10वीतला असो किंवा 12वीतला असो. अभ्यास प्रत्येकाला कंपल्सरी. परंतु तो अभ्यास आता पहिलीच्या विद्यार्थ्यांनी पहिली सारखा करायचा असतो, 10वीच्या विद्यार्थ्यांनी 10वी सारखा करायचा असतो, 12वीच्या विद्यार्थ्यांनी 12वी सारखा करायचा असतो. प्रत्येकाचा सिलेबस ठरलेला असतो, अभ्यासक्रम ठरलेला असतो आणि त्यानुसार तो त्या अभ्यासाला लागलेला असतो. त्यानुसार त्याच्या अभ्यासामुळेच त्याच्यामध्ये प्रगती घडत असते. इथे कसं आहे, प्रत्येकाला अभ्यास करावा लागणार आहे, प्रत्येकाला स्वतःला जाणून घ्यावा लागणार आहे. मग तुमची किती वैचारिक प्रगल्भता आहे, तुम्ही किती मध्ये आहात, कोणत्या स्टेजवरती आहात, कोणत्या स्टेपवरती आहात, त्याच्यानुसार तुम्हाला अभ्यास करण्याची गरज आहे. आपण काय बघतो की आपण डायरेक्ट कळसाला हात लावतो. तत्वज्ञानाचा अभ्यास करत असताना जिथं आपण आहे त्याचा विचार न करता पलीकडे विचार करतो. पलीकडचा विचार करत असताना पहिले आपल्यालाही पलीकडे जावं लागेल, कारण हे पलीकडचं तत्वज्ञान आहे. चैतन्य पराचं, परमेश्वराचं तत्वज्ञान आहे आणि त्याच्यासाठी आपल्यालाही चैतन्य पर व्हावं लागेल. अलीकडं असून पलीकडचा विचार करणं आणि पलीकडं असून अलीकडचा विचार करणं हे कोणत्याही गोष्टीत बसत नाही. म्हणून आपण आपलं कर्तव्य काय, आपली ड्युटी काय, आपण काय करायला पाहिजे हे समजून घेण्यासाठी जर तुम्ही जीव अभ्यासला तर ह्या गोष्टी अत्यंत सोप्या होऊन जातील. आणि ह्या गोष्टी सोप्या होत असताना, करत असताना समाजातल्या ज्या गोष्टी आहे, ज्या चाललेल्या गोष्टी आहे, त्या सुद्धा तुम्हाला आपोआपच सोप्या वाटतील. कोणाविषयी तुम्हाला तक्रार राहणार नाही, कोणाविषयी अभिलाषा राहणार नाही, कशाविषयी तुम्हाला मत्सर द्वेष निर्माण होणार नाही, कारण तुम्ही त्या पद्धतीनं स्थिर झालेले असाल. स्वस्थ चित्तता अत्यंत गरजेची आहे आणि स्वस्थ चित्तता अभ्यासातून होत असते, अभ्यासातून येत असते. तो अभ्यास पहिले जीवानी जीवाचा केला पाहिजे. आणि म्हणून परमेश्वराने या तत्वज्ञानाची मांडणी करत असताना सुद्धा जीव हा प्रथम 4 पदार्थांमधला पदार्थ सांगितला. तर या जीवासाठी हे सर्व चाललंय. या जीवानी पहिले जीव समजून घेतला पाहिजे आणि जीव जीवातून एकदा तुटला का तो आपोआपच देवतेकडून, प्रपंचापासून तुटेल आणि परमेश्वराच्या ठिकाणी लागेल. आज आपण जीव देवतेकडून तुटलेलो आहे, प्रपंचाकडून तुटण्याचा प्रयत्न करतोय, परमेश्वराच्या जवळ पण आपण लागलेलो आहे, पण आपण आपल्यातून तुटलेलं नसल्यामुळं
ते देवतेचं प्रपंचाचं तुटणं आणि परमेश्वराच्या जवळचं लागणं हे फळाला येणार नाही, हे फळाला येत नाही. म्हणून आपण आपल्यापासून तुटलं पाहिजे, आपण आपल्यातून बाहेर पडलो पाहिजे. खरं म्हणजे ही खूप सोपी प्रक्रिया नाही आहे, ही अत्यंत अवघड प्रक्रिया आहे. कारण जीवाचे ज्यावेळेस आपण कार्यकारण स्वरूप लक्षण बघत असताना दोष आणि गुणाच्या माध्यमातून जेव्हा आपण जीव बघू, तेव्हा आपल्या लक्षात येईल का आपला जो बांधा आहे, आपलं जे स्ट्रक्चर आहे, त्यातच मुळात या साऱ्या गोष्टी आहे. आणि त्यातून आपल्याला बाहेर त्याला उखडून टाकायचंय तर ते शक्य नाही. मग उखडून जर टाकता येत नसेल, नष्ट जर करता येत नसेल, तर नेमकं करावं काय लागेल? तर त्याच्यावरती ताबा मिळवावा लागेल, त्याच्यावरती संयम ठेवावा लागेल. आणि हा संयम पावलोपावली आपल्याला त्याला सांगावा लागेल. नाही तर अन्यथा आज आपण खूप चांगलं वागतो आणि दुसऱ्या दिवशी वातावरण बदलल्यानंतर, माणसं बदलल्यानंतर, समूह बदलल्यानंतर आपण आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडलेला दिसतो. हे का होतं? कारण आपण आपल्यातून निघालेले नसतो. आपण आपल्यातले जे निगेटिव्ह ज्या गोष्टी आहेत, दोषाच्या गोष्टी आहेत, त्या नष्ट केलेल्या नसतात, त्या कुठंतरी दबून राहतात. ज्यावेळेस त्याला पोषक वातावरण निर्माण होतं, ते लगेच वरती डोकं काढून ते काम करायला लागतात. आज हा जीव सत्संगात जातो, तत्वज्ञानावरती बोलतो, तत्वज्ञान ऐकतो, परमेश्वराच्या ह्या गोष्टी सांगत असताना, ऐकत असताना हा जीव खूप सुंदर वाटतो. पण त्यावेळेस जो व्यवहारात जातो, कुटुंबात जातो, समाजात जातो, त्यावेळेस त्याच्यामध्ये आमूल बदल झालेला असतो. कालचा जीव आज नसतो, आजचा जीव उद्या नसतो. ही स्थिरता का येत नाही आपल्यामध्ये? तर आपल्याला सतत त्या बुद्धीच्या माध्यमातून आपल्या जीवामध्ये असलेले जे दोष आहे त्याला सतत आपल्याला सांगावं लागणार, त्याच्यावरती संयम ठेवावा लागणार, त्याच्यावरती काबू करावा लागणार आहे. आणि हे फक्त तत्वज्ञानाने होते, फक्त अभ्यासाने होतं. आणि तो अभ्यास आजचा नाही, त्याच्यात सतत सातत्य ठेवावं लागणार आहे. आज, उद्या, परवा, जोपर्यंत परमेश्वर आपल्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत तो हा अभ्यास कायमचा ठेवावा लागेल, सातत्य ठेवावं लागेल. असं नाही की आपण जीव अभ्यासला, देवता अभ्यासला, प्रपंच अभ्यासला, परमेश्वर अभ्यासला, बस झाला अभ्यास, आता काही करायचंच नाहीये. असं नाहीये. आज आपण जेवण केलं, आपल्याला संध्याकाळी जेवण करावंच लागतं, उद्या करावंच लागतं. कधीतरी ज्यावेळेस कामाच्या माध्यमातून जर आपल्याला 1-2 तास जरी जेवण आपलं लेट झालं तरी आपले हातपाय कापायला लागतात, आपला संयम सुटतो. दिवसभर एखाद्या वेळेस उपास राहावा लागला काही कामाच्या अनुषंगाने, प्रवासाच्या अनुषंगाने, तर आपण चिडचिड करतो आणि 10 दिवस आपण सांगत असतो का त्या दिवशी उपवास घडला, त्या दिवशी उपवास घडला. म्हणजे 2 तास जेवण आपल्याला कडून सोसवत नाही, त्याच्या व्यतिरिक्त जर आपण झालो तर आपल्या शरीरावर परिणाम होतो. तसं या तत्वज्ञाना व्यतिरिक्त जर आपण झालो तर आपल्या बुद्धीवरती, आपल्या विचारावरती नक्कीच परिणाम होईल आणि होत असतो. म्हणून याचा स्पर्श आपल्याला सतत असायला हवा. आणि म्हणून तत्वज्ञानात सतत सातत्य ठेवणं, त्याच्यावरती चिंतन करणं, संशोधनात्मक अभ्यास करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपण सर्व अभ्यासाला लागलेलो आहे. आणि हा अभ्यास कोणत्या पद्धतीचा आहे, कशा पद्धतीचा आहे? 3 इडियट्स पिक्चर तुम्ही सर्वांनी बघितला असेल. त्या 3 इडियट्स पिक्चर मध्ये ते आमिर खान जो हिरो असतो तो त्या आपल्या शिक्षकांना, आपल्या मित्रांना ते सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही अभ्यास करा पण रट लावून करू नका, त्यातलं समजून घ्या, जाणून घ्या. आणि त्याच्यासाठी तो एक प्रॅक्टिकल पण देतो. तो त्याच्या 3 मित्रांच्या मिळून एक अक्षर तयार करतो, फळ्यावर लिहितो आणि सर्वांना सांगतो की तुम्हाला 10 मिनिटं आहे, या 10 मिनिटांमध्ये तुम्ही पुस्तकं वगैरे उपयोग करू शकता आणि ह्या शब्दाचा अर्थ मला सांगू शकता. हे सांगितल्याबरोबर टाइम सुरू होतो. प्रत्येक जण आपापले पुस्तकं चाळायला सुरुवात करतो, इकडनं बघ, तिकडनं बघ. आणि हे बघता बघता त्याचा पूर्ण वेळ निघून जातो. 10 मिनिटं संपल्यानंतर तो सर्वांना सांगतो की हे कोणत्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. त्यांनी लॉजिक काय लावलेलं असतं की आपण प्रथम कोणती गोष्ट करत असताना त्याचा विचार करणं, त्याचं चिंतन करणं, त्याचं नियोजन करणं आणि ते नेमकं काय समजून घेऊन मग कामाला लागणं अत्यंत गरजेचं असतं.
तो जेव्हा ही फोड सांगतो की हे फक्त 3 मित्रांनी मिळून नावं तयार केलेले, असं काही नाहीये, तुम्ही विचारच केला नाही, तुम्हाला सांगितलं, तुम्ही लगेच लागले कामाला. आपले आज तसंच झालेलं आहे. अभ्यास करायचा, प्रत्येक जण सांगतो अभ्यास केला पाहिजे, ज्ञानी याचा धर्म आहे, अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, लागले कामाला. परंतु संशोधनात्मक अभ्यास करणं, चिंतन करणं गरजेचं आहे. एखादी लीळा वाचल्यानंतर, एखादं सूत्र वाचल्यानंतर, त्याचा प्रकरण व सूत्राचा अर्थ समजून घेतल्यानंतर नेमकं परमेश्वरांनी यात आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो उद्देश जोपर्यंत आपल्याला लक्षात येत नाही तोपर्यंत त्या ध्येयापर्यंत आपण पोहोचू शकत नाही. आणि त्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला अभ्यासाची पद्धत बदलावं लागेल. आज मार्गामध्ये खूप अभ्यास चालतो, तत्वज्ञानावरती चालतो, स्थळांवरती चालतो, अत्यंत डीप मध्ये, अत्यंत खोल जाऊन हा अभ्यास चालू असताना आज समाजापुढं साधू संतांचं जे चित्र आपल्या समोर उभं दिसतंय, ते चित्र अभ्यास असतानाही जर असेल तर कुठंतरी चुकतंय हे प्रत्येकाने विचार केला पाहिजे. अभ्यास करण्याची जी पद्धत आहे ती परंपरेने जरी आलेली असेल, परंतु आजचा माणूस बदललाय, आजचं जग बदललंय, आजचं वातावरण बदललेलं आहे. ह्या वातावरणाच्या बदलानुसार जर आपण आपल्याला बदलून घेतलं तर त्या बदलाबरोबर आपण मॅच होऊ शकतो. अन्यथा काल जो रिझल्ट भेटला ते वातावरण वेगळं होतं, आज वातावरण बदललंय, तोच रिझल्ट भेटेल याची अजिबात गॅरंटी नाही. म्हणून मी क्लेम करत नाही की मार्गांमध्ये जो अभ्यास चालतो तो चुकीचा आहे. अभ्यास योग्यच पद्धतीचा आहे, परंतु जो अभ्यास करणारा जो वर्ग आहे, विद्यार्थी जो आहे, तो त्या पद्धतीचा नाहीये. हे माझं स्पष्ट मत. जे साधू संत आचार्यगण अभ्यास शिकवतात ते अत्यंत पोटतिडकीने, तळमळीने शिकवण्याचा प्रयत्न करतात की हा जीव धर्माला लागला पाहिजे, हा जीव धर्मापासून तुटला नाही पाहिजे, हा जीव प्राप्तीला गेला पाहिजे. आणि म्हणून अत्यंत पोटतिडकीने तत्वज्ञान सांगतात. परंतु हा जीव कुठं कुठं अटकलेला आहे याचं जर आपण चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल का त्याच्या समोर माध्यम खूप आहे आणि म्हणून तो डिस्टर्ब झालेला आहे, कन्फ्यूज झालेला आहे. त्याचं या तत्वज्ञानावरती, त्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित झालेलं नाही. पूर्वी लोकांकडे कोणत्याही प्रकारच्या अस्तित्वाच्या लढाया नव्हत्या. मला देव मिळवायचा आहे याच्या व्यतिरिक्त कोणतं ध्येय नव्हतं, कोणता उद्देश नव्हता. त्यामुळे दुसऱ्या गोष्टीकडे त्यांचं लक्ष पण विचलित नव्हतं. त्यावेळेस मोबाईल नव्हते, गाड्या नव्हत्या, कार्यक्रम नव्हते, धर्माच्या प्रचाराच्या गोष्टी नव्हत्या, एवढी मुबलकता नव्हती. आणि त्याच्यामुळे तेव्हाचा साधक आजच्या हजारो साधकांबरोबरची सुद्धा त्यांची बरोबरी होऊ शकत नाही. मी ज्यावेळेस जुन्या साधू संतांशी चर्चा करतो का त्यावेळेस तुम्ही अभ्यास कसा करायचे ते ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आपल्याला आज आश्चर्य वाटतं की हे खरंच असू शकतं का, आणि असा यांनी अभ्यास केलाय का, ही शंका निर्माण होते. कारण ते म्हणायचे त्यावेळेस वया नव्हत्या, पाटी नव्हती, कोणत्याही प्रकारचं लिहून काढण्याची परवानगी नव्हती. बाबांनी पक्ष सांगायचा, तत्वज्ञान सांगायचं, लीळा सांगायची, सूत्र सांगायचं, त्याचा अर्थ घ्यायचा आणि तो मनात साठवायचा, तो पकडायचा तो शब्द, आणि त्याचं पूर्ण दुसऱ्या दिवसापर्यंत चिंतन करत राहायचं. आणि ते चिंतन केलेलं, ते पाठांतर केलेलं, ते कुठेही लिखित नाहीये, ते कुठेही नोट केलेलं नाहीये, तेच परत दुसऱ्या दिवशी बाबांना सांगायचं. जर नाही बाबांना सांगता आलं तर बाबांच्या मार खायची तयारी ठेवायची, शिक्षाची तयारी ठेवायची. आज मारणारा गुरु राहिलेला नाहीये, शिक्षा करणारे गुरु राहिलेले नाहीये, त्याच्यामुळे तसे शिष्य पण तयार होत नाही. आज मुबलकता आलेली आहे. पूर्वी मला सुद्धा आठवतं, माझा सुद्धा अनुभव आहे की ज्यावेळेस मोबाईल नव्हते त्यावेळेस कितीतरी 5, 10, 25 जवळचे जवळ मित्र, नातेवाईक किंवा काही व्यावसायिक मोबाईल नंबर पाठ असायचे, फोन नंबर्स पाठ असायचे. आज मोबाईल जवळ आल्यामुळं आणि त्याच्यात आपण सर्व मोबाईल सेव्ह केल्यामुळं आपल्या घरच्यांचा नंबर सुद्धा आपल्याला माहित नसेल. काही लोकांना मी जेव्हा मोबाईल मागतो, मोबाईल नंबर मागतो, त्यावेळेस त्याचा स्वतःचा नंबर सुद्धा त्याला मोबाईल मधून ओपन करून द्यावा लागतो. एवढी बत्थड परिस्थिती आपल्या बुद्धीची झालेली आहे. जेवढे साधनं जास्त तेवढी अप्रगती आपली जास्त आहे. आणि म्हणून परमेश्वराने सुख साधनाने देव भेटू शकत नाही.
असं स्पष्ट सांगितलेलं आहे. खरं म्हणजे परमेश्वराने हे तत्वज्ञान अत्यंत पारदर्शक स्पष्टपणे सांगितलेलं असतानाही आपली अशी परिस्थिती आहे. जर यदा कदाचित परमेश्वराकडून काही सांगण्याचे परमेश्वर विसरले असतील किंवा सांगायचं राहून गेलं असेल किंवा त्यांना गरज वाटली नसती, तर आज आपली परिस्थिती आहे त्याच्यापेक्षा कितीतरी बदतर परिस्थिती असते. आज निदान आपल्याला त्या तत्वज्ञानाचा आधार प्रमाण घेऊन कोणाला तरी बोलता येतं, कोणाला तरी सांगता येतं किंवा आपल्याला आपलं आत्मचिंतन तरी करता येतंय. आणि म्हणून आपल्याकडे जेवढे साधनं आहे तेवढे आपण डिस्टर्ब झालेले, तेवढे आपण विकेंद्रीकरण झालेलं, आपलं केंद्रीकरण झालेलं नसल्यामुळं आपल्याला हा अभ्यास कालच्या साधकापेक्षा कितीतरी पटीने जास्त करावा लागेल. आज मुबलकता जास्त आहे, परंतु अभ्यासाला पण तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल, जास्त सातत्य ठेवावं लागेल, जास्त चिंतन करावं लागेल. त्यात आपण आपल्या डोक्यात न ठेवता आपण वहीत नोट करून ठेवतो, आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतो आणि आपल्याला ते ऐकायला वेळ नाही, वाचायला वेळ नाही, चिंतन करायला वेळ नाही. त्याच्यामुळे तो अभ्यास झालाय असं आपण म्हणू शकत नाही. अभ्यासाचा रिझल्ट आपल्याला आपल्या समोर आपलाच दिसला पाहिजे. आपल्यामध्ये घडलेला बदल हा आपल्याला जेव्हा जाणवतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपण अभ्यास करतोय आणि त्या अभ्यासावरती आपण चालतोय किंवा आपला अभ्यास आपल्याला चेक करण्याची संधी भेटते असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून या जीवानी हा जीव समजून घेणं, त्या पद्धतीनं समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आज आपल्याला जीव हा पदार्थ बघायचा आहे, परंतु हा जीव हा पदार्थ बघत असताना प्रास्ताविक थोडंसं मी तुमच्याशी इतकंच साधण्याचा प्रयत्न केला. याच्या पाठीमागचे कारण तसेच आहे. करायचं असेल तर व्यवस्थित करा, अत्यंत मन लावून करा, एकाग्र होऊन करा. अन्यथा अर्धवट ज्ञान हे सर्वात जास्त घातक असतं. एक तर अज्ञानी असावं, अत्यंत अज्ञानी असावं की ज्याला काही कळत नाही, वेडा ज्याला आपण समजतो तसं असावं. नाही तर अत्यंत ज्ञानयुक्त असावं, त्याची ज्ञानाची जी लांबी रुंदी खोली जी आहे ती अत्यंत ब्रॉड, अत्यंत मोठी असायला पाहिजे, अत्यंत प्रगल्भ असला पाहिजे. हा मधला जो माणूस आहे तो काही कामाचा नाहीये. तो स्वतःच्या घाताला, नाशाला कारणीभूत ठरतोच ठरतो, पण आपल्या आजूबाजूच्या समाजातल्या अनेक घटकांना तो धक्का देत असतो आणि नाशाला कारणीभूत ठरत असतो. कारण जो अज्ञानी असतो ना त्याला त्याची जाणीव असते की मला काहीच कळत नाही, मी अज्ञानी, आणि म्हणून तो कुठेतरी निष्ठा ठेवतो. तो म्हणतो नाही मला काहीच कळत नाही, मला काय 5 नामं आहे फक्त, मला फक्त परमेश्वराचं नाम येतं, मला अभ्यास नाही, काही तत्वज्ञान मी अभ्यासलेलं नाही, मला काही कळत नाही. म्हणजे तो ज्या वेळेस सर्व ज्ञान घेतल्यानंतर अशी जी परिस्थिती यायला पाहिजे ते एखाद्या ज्ञानियामध्ये, ती परिस्थिती त्याने अभ्यास न करता आलेली आहे. म्हणून पहिली स्टेप आणि शेवटची स्टेप तुम्हाला सारखी दिसेल, जेव्हा अभ्यासल्यानंतर तुम्हाला कळेल. ही मधली स्टेप अत्यंत घातक. आणि म्हणून अभ्यासाला जर आपल्याला खरंच सुरुवात करायची, अभ्यास खरंच करायचा आहे, थोडा करा पण अत्यंत मन लावून करा, थोडा करा पण अत्यंत अचूकपणे करा. अचूकता अत्यंत महत्वाची तत्वज्ञानामध्ये. जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान, ही व्याख्या जी परमेश्वराने केलेली आहे. पण याच्यासाठी तुम्हाला कोणावर तरी निष्ठा ठेवावा लागेल, कोणावर तरी विश्वास ठेवावा लागेल. हा ना विश्वास गुरु म्हणून न ठेवता काय नेमकं आहे हे जाणण्यासाठी ठेवावा लागेल. आणि नुसतं कोणावर तरी विश्वास ठेवून पण चालणार नाही, तुम्हाला शास्त्र चाळावं लागेल, शास्त्र अभ्यासावं लागेल. परमेश्वरांनी 3 प्रतीती सांगितलेलं आहे. एक गुरु प्रतीती असते, एक शास्त्र प्रतीती असते आणि एक आत्मप्रतीती असते. ज्यावेळेस आपण गुरूंकडून, आता गुरु म्हणजे कोण, प्रत्येकाचे गुरु आहेत. कारण प्रत्येक जण आज प्रत्येकाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, सांगतोय, दाखवतोय. म्हणून प्रत्येकाला गुरु समजा, भाजी गुरु मानावा, परमेश्वरांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणजे भाजी निवडायला जी स्त्री एखाद्या स्त्रीला शिकवते ती सुद्धा गुरु असते. कारण समाजाकडूनच आपण घेतलेला असतो. आपण ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस आपलं स्वतःचं असं काय आहे आणि जे स्वतःच आहे त्याच आपण अभ्यासणार आहोत. आपले जे स्वतःचं जे आहे ते अत्यंत निगेटिव्ह आहे. त्यातून काहीतरी चांगलं निर्माण करणं म्हणजे सर्वात मोठं आव्हान आहे. आणि ते जे आव्हान पेलतो आपण समाजाच्या आधाराने, जे घेतोय तो समाजातून घेतोय. म्हणजे सर्व समाज आपला गुरु घटक आहे, गुरुच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून समाजाकडून जेव्हा आपण ऐकत असतो, घेत असतो, एखाद्या गुरूंकडून घेत असतो, साधू संत असेल, वासनिक असेल, नामधारक असेल
किंवा अन्य कोणतीही व्यक्ती असेल जे चांगलं ते कोणाकडूनही घ्यावं, कुठूनही घ्यावं, याला कोणत्याही प्रकारची मर्यादा नाही, कोणत्याही प्रकारचं ठिकाण नाही. तुमची ती ज्ञानाची भूक सतत असण्यासाठी तुमचं डोकं रिकामं असलं पाहिजे. पोटात अगोदरच काही खाल्लेलं आहे तर आपण कसं जेवण करू शकतो. आणि म्हणून डोकं रिकामं ठेवण्याची जी पद्धत आपण जर निर्माण केली तर आपल्याला ती ज्ञानाची भूक लागेल आणि आपण प्रत्येकाकडून घेण्याचा प्रयत्न करू. जेव्हा कोणाकडून तरी आपण ऐकतो ते खरं की काय, खरंच आहे का, ते प्रचितीला आणण्यासाठी आपल्याला शास्त्रात जावं लागतं. शास्त्रातून अभ्यासल्यानंतर त्याची प्रचिती येण्यासाठी आपल्याला आत्मानुभव घ्यावा लागेल, प्रचिती घ्यावा लागेल. म्हणून आत्मप्रचिती ही श्रेष्ठ प्रचिती. जेव्हा एखाद्या गोष्टीची तुम्हाला आत्मप्रचिती झाली त्यापासून तुम्हाला कोणी तोडू शकत नाही आणि काही बदलवू शकत नाही. पण जर आत्मप्रचिती किंवा प्रचिती तुम्हाला आलेली नसेल एखाद्या गोष्टीची तर तुम्ही मिनिटाला बदलाल. आज कोणीतरी आपल्या संपर्कात आलं, त्यांनी आपल्याला समजवलं, आपण लगेच बदलतो. तेच बदलणं सतत आपलं राहत नाही का, तर आपण दुसऱ्या घटकाच्या संपर्कात येतो. दुसऱ्या घटकाच्या संपर्कात गेल्यानंतर त्यांनी त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी सांगितलं की आपण लगेच बदलतो. हा जो बदल आपल्यामध्ये आहे तोपर्यंत होत असतो, तोपर्यंत आपण अज्ञानी आहोत आणि आपल्याला खूप काही शिकायचं आहे. ही जर धारणा तुमची निर्माण झाली तर नक्कीच तुम्ही सत्वचित्ताकडं, तत्वसिद्धांताकडं आणि एकाग्र गोष्टीकडं, एकनिष्ठतेकडे तुम्ही नक्कीच जाल. कारण हा प्रवास वाढत 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 जाणार आहे. पहिलीतला दुसरी, दुसरीतला तिसरीत जात असतो आणि अशी प्रगती होत होत मग तो कधीतरी IAS ऑफिसर, IAS कलेक्टर वगैरे कोणीतरी ऑफिसर मोठा होऊ शकतो. हे तुम्ही समजून घ्या. आपली डिग्री खूप मोठी आहे. कैवल्याची डिग्री मिळवायची असेल तर तेवढ्याच पद्धतीचा मोठा अभ्यास पण आपल्याला लागेल. आपण कैवल्याच्या डिग्रीमध्ये ऍडमिशन घेतलेली ती डिग्री मिळवण्याची, परमेश्वर प्राप्तीची, परमेश्वराच्या आनंदाची डिग्री जर मिळवायची असेल तर अभ्यास तेवढ्याच एकाग्रतेने, तेवढ्याच कष्टाने आणि तेवढ्याच मन लावून आपण केला पाहिजे. अन्यथा एवढी मोठी डिग्री आणि विद्यार्थी अत्यंत पहिलीचा, कमकुवत, तो कधी पास होईल. नाहीतरी आपलं नापास होण्याचं जे प्रमाण आहे ते रेकॉर्ड ब्रेक आहे. अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण नापास झालोय म्हणून तर आज परत इथं आलोय. आणि मग परत नापास व्हायचंय का? आपण किती मठ्ठ आहोत याचं जर आपलं चिंतन केलं ना, आपण स्वतःला जाणून जर घेतलं तर नक्कीच आपण प्रयत्न करू का नाही. आता खूप वेळा नापास झालो, खूप लोक आता नाव ठेवताय आपल्याला. एखादा विद्यार्थी जेव्हा एकाच वर्गात 2-2, 3-3 वेळेस नापास होतो तेव्हा त्याला किती लोक नाव ठेवतात याचा तुम्ही सहजच विचार करा. त्याला कसे लोक मठ्ठ समजतात. पण आपण आपल्याला मठ्ठ समजा, कारण प्रत्येक जण नापासांची संख्या आपल्याकडे आजूबाजूला सर्व जास्त असल्यामुळं कोणीच कोणाला मठ्ठ म्हणत नाही, कारण प्रत्येक जण मठ्ठ आहे ना. अनंत जन्मात अनंत सृष्टीत आपण हा अभ्यासक्रम पूर्ण केला नाही, हा सिलेबस आपण समजून घेतला नाही आणि म्हणून कैवल्याच्या डिग्रीला आपण पोहोचू शकलो नाही, आनंदाच्या डिग्रीला आपण पोहोचू शकलो नाही. परीक्षा अनेक वेळा दिल्या आपण, परंतु भोपळा घेऊन आपण नापास होत गेलो आणि म्हणून या कलियुगात परत जन्माला आलेलो आहे. परंतु एवढं असूनही परमेश्वर दयाळू, मायाळू, कृपाळू असल्यामुळे त्यांनी आपल्याला परत संधी दिली आहे. हा बोध देणं म्हणजे संधी. बोध म्हणजे आपण ऍडमिशन घेतलेलं आहे. बोध म्हणजे आपण फॉर्म भरलेला आहे परीक्षेचा. परंतु फॉर्म भरलाय, परंतु आपण आता आपली किती तयारी करतोय त्याच्यानुसार आपला रिझल्ट ठरणार आहे. आणि म्हणून जर आज अभ्यास करायचा असेल तर आज नाही तर कधीच नाही. आज पास व्हायचं असेल तर इथून पुढे आपण कधी पास होऊ शकत नाही, कारण आज जी उपलब्धी ती आहे ती उद्या राहील याची काही गॅरंटी नाही. परमपूजनीय माईम भट्टांना सुद्धा असाच एकदा प्रसंग निर्माण झाला. परमेश्वराची भेट झाली, तत्वज्ञान अभ्यासल्यानंतर परमेश्वराकडून स्वतः बोध झाला. बोध झाल्यानंतरही ते काही लगेच परमेश्वराला सर्व सोडून अनुसरले नाही. त्यांचा ते व्यापार करत असताना, चिंतन करत असताना त्यांच्या मनामध्ये सहजच आला की इथून मागे आपल्याला परमेश्वर माहित नव्हता, ज्ञान ब्रह्मविद्या शास्त्र माहित नव्हतं, बोध नव्हता. आज आपल्याला झालंय, चला कधीतरी आपण अनुसरू, पुढं कधीतरी पुढच्या सृष्टीमध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, अशी मानसिकता त्यांची निर्माण झाली. परंतु हा निगेटिव्ह विचार करत असताना दुसऱ्या मनाने पॉझिटिव्ह विचार केला आणि सांगितलं का आज जे परमेश्वर आहे उभय दृश्य अवतार, आज समोर परमेश्वर आहे, परमेश्वराकडून बोध झालेला आहे आपल्याला. ही जी आज उपलब्धती आहे ती उद्या असेल त्याची काय गॅरंटी. आज जी जाणीव आहे
ती उद्या असेल याची काय गॅरंटी. आणि म्हणून ते उठले आणि परमेश्वराच्या मार्गाला लागले. परमेश्वराच्या मार्गाला लागत असताना त्यांनी व्यावहारिक बुद्धी, कुशलता वापरली. इथं आपल्याला त्रास होईल, इथं आपण अनुसरू शकत नाही, अनुसरलो तरी पूर्णत्वात जाऊ शकत नाही, म्हणून त्यांनी रुद्रपूर, परमेश्वरपूर, श्री गोविंदप्रभू बाबांच्या सन्निधानात जाऊन अनुसरण घेतलं. हीच परिस्थिती परमपूज्य भांडारेकरांच्या बाबतीत झाली. ज्या वेळेस भांडारेकरांची परमेश्वराची भेट झाली त्यावेळेस ते उठले. बाकीच्या सर्व लीला तुम्हाला माहित आहे. आपल्या घराच्या समोर ओसरीमध्ये बसलेले, काहीतरी प्रश्न निर्माण झालेला आहे, संशोधन चालू आहे, आणि त्याच वेळेस परमेश्वर भिक्षेला येतात. खरंच परमेश्वराला भिक्षा मागायची होती काय? त्यांना ती भाकरीची, ती चपातीची किंवा त्या पदार्थांची भिक्षा नव्हती मागायची, त्यांना त्या जीवाची भिक्षा मागायची होती. आणि म्हणून ते भिक्षेला येतात. ते भांडारेकर ओळखतात आणि देवाबरोबर निघून जातात. निघून गेल्यानंतर 16 वर्ष सन्निधान भांडारेकरांना भेटतं. देवाची सेवा भेटते, सेवादास्य भेटतं. आणि शेवटची वेळ येते त्यावेळेस छोट्याशा जीवर, छोटासा आजाराचं निमित्त होऊन परमेश्वराच्या मांडीवरती आपलं डोकं टेकावलं जातं. परमेश्वर स्वतः मांडीवर त्यांचं डोकं घेतात आणि त्यांना सांगतात की मी काळ वंचना करू शकतो, करू का? परमेश्वराला काय शक्य आहे? सर्व शक्तिमान परमेश्वराने जर ठरवलं असतं तर काय होऊ शकत नाही. परंतु त्यांनी जे मागितलं, त्यांनी जी अपेक्षा केली ते देवानी गॅरंटी घेतली नाही. याचा अर्थ आपल्यावरती या साऱ्या गोष्टी अवलंबून आहे. परमेश्वराला सुद्धा लिमिटेशन आहे, परंतु आपल्यानुसार ते लिमिटेशन निर्माण होतं. परमेश्वर तर सर्व शक्तिमान, कोणतीही गोष्ट अशक्य नाही, समर्थ. आणि समर्थ असताना सुद्धा अनार्जित दाता, जे आपण मिळवलेलं नाही ते सुद्धा देण्याची तयारी ठेवणारा हा परमेश्वर. पण भांडारेकरांना ते शब्द देऊ शकत नाही. भांडारेकर म्हणतात त्यावेळेस माझी परत वेळ येईल त्यावेळेस हीच मांडी, हाच अवतार, हेच परमेश्वर, हेच मुख मला भेटेल का? परमेश्वर म्हणतात ते नाही सांगू शकत. का नाही सांगू शकत? की तुझी क्रिया कशी असेल, तू किती स्वतःला जाणलेला असेल, त्या जाणण्यानुसार तू किती अध्यात्म वरती प्रगती करण्यासाठी आलेला असेल. आज जी तू करत आलेला आहे ती उद्या करेल त्याची काही गॅरंटी नाही. भाव व्यभिचारी. आपण बदलत असतो मिनिटा क्षणाला. आणि ह्या बदलामुळं आपण परमेश्वराकडे जातोय, नित्य नरकात जातोय. कारण रस्ता हा इथूनच सुरुवात होतोय. नित्य नरकाची वाटचाल इथूनच आणि परमेश्वर प्राप्तीची वाटचाल इथूनच. आपण काय करतोय याच्यानुसार आपले रिझल्ट अवलंबून असतात. आणि म्हणून देव सांगतात की हे मी नाही सांगू शकत. ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे प्रसंग येत असतात, कन्फ्युजन येत असतात, द्विधा मनस्थिती येत असते. हे करावं की नाही करावं, त्यासाठी हिंमत, आणि ती हिंमत देत असतं ज्ञान. ते यथार्थ ज्ञान परमेश्वराचं, ब्रह्मविद्या शास्त्राचं जर ज्ञान जर तुम्हाला असेल तर ती हिंमत नक्कीच तुमच्यामध्ये निर्माण होईल. आणि त्या हिमतीनुसारच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. धीराचं व्हावं, परमेश्वराने सांगितलंय. धीर असेल, हिंमत असेल तरच आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो. कारण हा सर्वात मोठा गड आहे, ही सर्वात मोठी डिग्री आहे, सर्वात मोठी परीक्षा आहे. याच्या व्यतिरिक्त कोणतीच परीक्षा मोठी नाही, याच्या व्यतिरिक्त कोणताच गड मोठा नाही, याच्या व्यतिरिक्त कोणतीच प्राप्ती मोठी नाही. याचा अर्थ किती मोठ्या प्रमाणात आपल्याला सामुग्री घेऊन या परीक्षेची तयारी करावी लागेल, या परीक्षेच्या रस्त्यावरती चालावं लागेल, याचा सहजच विचार करतो. म्हणून परमपूजनीय माईम भट्ट, परमपूजनीय भांडारेकर हे आपले प्रेरणास्थान आहे. आपण खूप भाग्यवान आहोत जर दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर. 1237 सूत्र परमेश्वराने आपल्याला सांगितले, ते परमपूजनीय माईम भट्टांनाही यदा कदाचित सांगितले नसावेत. कारण प्रसंगानुरूप जे जे तत्वज्ञान माईम भट्टांना सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त तत्वज्ञान आचार्यांना सांगितलं, त्याच्या व्यतिरिक्त तत्वज्ञान बाईसांना सांगितलं, महादाईसांना सांगितलं. आणि याचं सर्व एकत्रीकरण करून आपल्याला भेटलंय. म्हणजे त्यांच्यापेक्षा आपण भाग्यवान आहोत असा जर विचार केला तर नक्कीच आपल्याला ते जाणवेल. कारण आपल्याकडे 1237 सूत्र, 114 दृष्टांत,
हजारो लीला, अनंत लीला. परत हे प्रेरणास्थान आपल्या समोर भट झालं, आचार्य झालं, महादाईचं झालं, बाईसा झालं, असे कितीतरी भक्त आहेत. त्यांचं सर्व चरित्र आपल्या समोर आहे. यातून आपल्याला काहीतरी शिकलं पाहिजे. खरं म्हणजे साहित्यकारांनी, म्हणजे परमपूज्य माईम भटांनी या चरित्राची बांधणी इतकी सुंदर केलेली आहे. फक्त ती सुंदरता आपल्याला आपल्या दृष्टीत निर्माण करावं लागेल, तेव्हा ते सुंदर दिसेल. आपली दृष्टी जर मळीन असेल ना, तर आपल्याला सारं मळेल दिसेल. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. साहित्यिक जे माईम भट आहे त्यांनी नुसत्या पॉझिटिव्ह गोष्टी, होकारात्मक गोष्टी लिहिल्या चरित्रात नाही टाकलेल्या आहे. छरदोबा सारखे निगेटिव्ह पात्र, दादोसांसारखे निगेटिव्ह पात्र सुद्धा लिहिल्या चरित्रात टाकून आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. छरदोबा कोण होते? आस्तिपरीच्या उच्च शिखरावरती आचरण करण्यासाठी तयार झालेली व्यक्ती, एक जीव. कोणत्याही प्रकारचं त्यांच्यामध्ये द्वेष भावना नाही, कोणत्याही प्रकारचं तू मी नाही, अशा लेवलला पोहोचलेली व्यक्ती. दुसऱ्या व्यक्तीने जर ओकले, म्हणजे घाण पोटातून बाहेर काढले तोंडावाटे, तर ते सुद्धा घेऊन अन्न म्हणून ग्रहण करण्याची ताकद असलेले छरदोबा एक सूत्राचा फक्त पायमल्ली करतात, एक सूत्राला फक्त ओलांडतात. एका स्थानाची सवय न व्हावी. आणि हे सर्व तुम्हाला माहित आहे, परंतु त्या माहितीतून आपण किती स्वतःला सावध करायचं, याला माहिती असणं म्हणतात. माहिती आहे म्हणजे सांगण्यासाठी. आपण सांगू शकतो, ऐकू शकतो, पण करू शकत नाही. आणि करणं म्हणजे धर्म आहे, हे लक्षात घ्या. सांगणं म्हणजे धर्म नाही, ऐकणं म्हणजे धर्म नाही. त्या ऐकण्यातून आपण किती ऐकतोय, वाचण्यातून आपण किती स्वतःला वाचवतोय, ही उपलब्धीचा आपण कसा फायदा उठवतोय, त्यावेळेस आपण आपल्या धर्मावरती बोलण्याची नैतिक अधिकार ठेवू शकतो. त्यांना एका जागेची सवय होते आणि पुढे जाऊन ते नाम सुद्धा विसरतात, लेकूरवाळे होतात. हे छरदोबांचं पात्र आपल्या समोर माईम भटांना आणण्याचं काय कारण, त्याच्यातून आपण काय शिकावं. दादोस अखंड परमेश्वराच्या सन्निधानात राहून सुद्धा विद्येची अपेक्षा करतात, परंतु परमेश्वर म्हणतात येथे एक ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ते तुम्ही पुसा, ते तुम्ही विचारा. ते म्हणतात नको मला. म्हणजे आपण आपल्या तत्वज्ञानातून आपल्या जीवनाची मुक्ती करून घ्यायची, काही देवतेकडून मिळणारे जे फळ आहे दृष्टपर, ते मिळवायचे. दादोसांनी तेच केलं, दृष्टपर विद्या मागितली. दादोस हे आचार्यांचे निमित्त गुरु असल्यामुळं परमेश्वराची सुद्धा त्यांच्यावरती एक वेगळी नजर, एक वेगळी दृष्टी होती. आणि त्यांची सुद्धा, दादोसांची सुद्धा परमेश्वरावरती खूप निश्चित श्रद्धा होती. त्यावेळेस रिटर्न जेव्हा जायचे, ते परवानगी घ्यायचे का मी जातो, त्यावेळेस सुद्धा ते 100 दंडोत घालून जायचे. आज आपण 25-50 दंडोताची अपेक्षा करत होते, तरी आपल्याच्याने होत नाही. आले तर ते 100 दंडोत घालायचे, जाताना 100 दंडोत घालायचे. म्हणजे श्रद्धा असल्याशिवाय ह्या गोष्टी होतात का? श्रद्धा होती, भाव होता. त्यांना सर्व ते जाणत होते की हे कोणीतरी समर्थ पुरुष आहे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ पुरुष आहे, परंतु दृष्टपर अपेक्षा होती. तसंच आपण परमार्गात आहे, परमेश्वराचा बोध आहे, आपल्याला परमेश्वराचे नाम आहे, तत्वज्ञान माहीत आहे, आणि आपण दृष्टपर अपेक्षा जर करत असेल तर त्या दादोसांमध्ये ना आपल्यामध्ये फरक काय? एका सूत्राचं सुद्धा आपण म्हणतो एक सूत्राने काय होतंय, हे नाही करता आलं तर काय फरक पडतोय, असा जर विचार करत आपण असेल आणि त्या सूत्राची आपण जर पायमल्ली करत असेल, तर त्या छरदोबांमध्ये ना आपल्यामध्ये काय फरक आहे, आणि छरदोबांसारखी गती आपली का होऊ नये किंवा का होऊ शकत नाही, याचं आपण चिंतन केलं पाहिजे. आणि म्हणून या चरित्रावरती, या जीवावरती जर बोलायचं ठरलं तर कितीतरी सत्संग होते, परंतु आपल्याला अचूक अभ्यासायचं आहे, आपल्याला सुपर हायवेला जायचं आहे, आपल्याला गल्लीबोळात फिरायचंच नाही, इकडून तिकडून गाड्या घालायच्याच नाही. आपल्याला सुपर हायवेला गेल्यानंतर कुणी अडवणार नाही, कोणत्या प्रकारचे वळणं आपल्याला थांबू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला परमेश्वर ध्येय जर गाठायचं असेल तर ह्या जीवाने हा जीव पदार्थ समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याला आपण आज थोडक्यात सुरुवात करू. आपल्या ह्या तत्वज्ञानामध्ये नित्य आणि नित्य वस्तू मध्ये जीव हा एक स्वतंत्र पदार्थ परमेश्वराने सांगितलेला आहे.
तो अनादी आहे आणि नित्य पण आहे. आता अनादी या शब्दाचा अर्थ समजून घ्या. कधीही नव्हता असा नव्हे, होताच तो, त्याचा अस्तित्व. कधीच नव्हता तो, अस्तित्वच नव्हतं हे आपण म्हणूच शकत नाही, म्हणून अनादी. आणि नित्य या शब्दाचा अर्थ की जो कधी संपुष्टात येईल किंवा नष्ट होईल, त्याचं अस्तित्व संपेल, असं कधी होणार नाही. तो अनादी आहे आणि नित्य पण आहे. ह्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आपलं अस्तित्व कधीच नष्ट होणार नाही. तर आजच्या अस्तित्वाच्या पाठीमागे का लागलोय आपण? कशासाठी आपलं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय? ऑलरेडी परमेश्वराने आपलं अस्तित्व सांगितलंय, तुम्ही नित्य आहे, तुम्ही अनादी आहे, म्हणजे होतो पण राहणार पण आहे. परंतु आजच्या या अज्ञानामुळं, अन्यथा ज्ञानामुळं आपल्यामध्ये अस्तित्वाचा जो भ्रम निर्माण झालाय त्याच्या पाठीमागे आपण लागलेली, ही आपल्याला खऱ्या अर्थाने खाज निर्माण झालेली. या खाजेतून जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत अनादी आणि नित्य पदार्थ हा जो जीव आहे हा आपल्याला समजणार नाही. मूळ सृष्टीच्या प्रारंभी अव्यक्त स्थितीत असलेल्या या 4 पदार्थापैकी जीव हा एक पदार्थ आहे. तो अनादीचा आहे, नित्य आहे. आणि याच्यासाठी परमेश्वर अनेक सूत्रांच्या माध्यमातून प्रमाण देतात. त्या सूत्रांच्या माध्यमातून आपल्याला त्या जीवाचा अनादित्व आणि नित्यत्व समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. महावाक्याच्या दुसऱ्या सूत्रामध्ये परमेश्वराने या जीवाची व्याख्या केलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे शब्द स्पष्ट येतात. कोणताही पदार्थ, कोणती गोष्ट अचूकपणे जर समजून घ्यायची असेल तर ती व्याख्यात बसवता आली पाहिजे किंवा त्या व्याख्येतून आपल्याला ती समजते. आणि परमेश्वराने प्रत्येक गोष्टीची व्याख्या आपल्याला सांगितलेली. खरं म्हणजे ह्या जीवावरती अनेक लोक बोलत असतात. तुम्ही अन्य लोक असेल, थोडाफार धर्माचा अभ्यास केलेला असेल, त्यांच्याकडे ती नावारूपाला आलेले असेल, त्यांना जर जीवाची व्याख्या विचारली त्यांना नेमक्या शब्दात सांगता येणार नाही. ते श्रीमद भगवद्गीतेचा आधार घेऊन त्या जीवाला आत्म्यापर्यंत न्याल. आत्मा ओला होत नाही, आत्मा मारल्या जात नाही, आत्मा नष्ट होत नाही, आत्मा अमर आहे, अशा गोष्टी सांगतील. परंतु नेमक्या आणि अचूक शब्दात जर व्याख्या जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर महानुभावांच्या तत्वज्ञानात आल्याशिवाय तुम्हाला ती कळणार नाही, समजणार नाही आणि दिसणार पण नाही. म्हणून तुम्ही किती भाग्यवान आहात. प्रत्येक गोष्ट परमेश्वर सांगतात, जे जसं आहे तसं जाणणे म्हणजे ज्ञान. आणि मग जीव कसा आहे ते जसं आहे तसं जाणा, ते जाणण्यासाठी सुद्धा परमेश्वर तत्वज्ञान सांगतात. नित्य, केवळ, अनादी, अविद्यायुक्त वस्तू एकूवाती ते जीव शब्द बोलीचे. परमेश्वराने सुंदर व्याख्या सांगितली, जीवाची व्याख्या. की नित्य आहे, केवळ पण आहे, अनादी पण आहे आणि हे असताना तो अविद्यायुक्त सुद्धा आहे. अशी जर ती कोणती वस्तू असेल, ती वस्तू जी आहे तिला जीव म्हणावं. या सूत्रात जीवाचं परमेश्वराने अनादित्व, नित्यत्व स्पष्ट केलेलं आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. नित्यवर्गी जीव देवता परमेश्वर उरेते. नित्यत्व हे या सूत्रातून परमेश्वराने 6चं 10वं सूत्र आहे स्पष्ट सांगितलंय की नित्यवर्गी, ह्या नित्य वर्गामध्ये कोण कोण आहे? जीव आहे, देवता आहे, परमेश्वर आहे. प्रपंच इथं शब्द का आला नाही तर तो यातच सामावलेला असल्यामुळं. पुढे त्याचा उल्लेख येईल, पुढे स्पष्टीकरण येईल. परंतु तुमच्यासाठी मी एक होमवर्क देत असतो. आपण शाळेत जातो, शिक्षक आपल्याला शिकवतात आणि घरी अभ्यासासाठी आपल्याला होमवर्क देत असतात. तसं मी पण तुम्हाला सांगेल एक आपलेपणातून. मी काही तुमचा गुरु नाहीये, परंतु अच्युत गोत्र्याचं जे नाथ आहे, जे हितचिंतक जे आहे, तुम्ही जसे माझे हितचिंतक आहे तसे मी तुमचा हितचिंतक आहे. आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करेन की सुरुवात आपल्याला जीवाची जी केली आपण, ती 2 सूत्र आपल्याला आले. पहिले सूत्र आहे महावाक्यातलं 2रं आणि दुसरं सूत्र आहे 6रातलं 10वं. ह्या सूत्राच्या अनुषंगाने याचा प्रकरणवश तुम्ही घरी वागायचं आहे. लीळाचरित्रात जायचं. तुम्हाला जर शोधायचंच असेल तर खूप सोपं, एवढं पूर्ण लीळाचरित्र चालण्याची गरज नाही. पाठीमागं जा लीळाचरित्रामध्ये सूत्रसूची म्हणून प्रकरण आहे. नित्य शब्द म्हणजे नित्य. पहिला शब्द नित्य, नि न ह्या अद्याक्षरामध्ये जा.
हे सूत्र तुम्हाला लगेच सापडेल तिथं. आणि ते सूत्र कोणत्या लीळाचरित्रातल्या पूर्वार्धातल्या का उत्तरातल्या कितव्या नंबरचं आहे हे जर तुम्ही जाणलं तर तुम्हाला ती लीळा समजेल. कोणत्या भक्ताला परमेश्वराने कोणत्या प्रसंगानुरूप हे सूत्र सांगितलं हे कळेल आणि कायमस्वरूपी तुमच्या ते डोक्यात राहील. मी अभ्यासासाठी माझ्याकडे सर्वच लीळाचरित्र आहे, परंतु आज मी परमपूजनीय जाधववाडीचे बाबा त्यांचं स्मरण पाठ जे आहे ती लीळाचरित्र अभ्यासत असतो किंवा बघत असतो. ते मला योग्य वाटलं, व्यवस्थित वाटलं, अत्यंत स्पष्टीकरणात्मक आणि साधी सोपी भाषा वाटली आणि म्हणून मी ते बघत असतो. म्हणून त्यानुसार जर घेतलं तर उत्तरार्धातलं 266 लीळा, उत्तरार्धातली 855 लीळा याच्यामध्ये हे सूत्र येतात, त्याचा प्रकरण वश येतो. हे होमवर्क म्हणून जर तुम्ही केलं, त्याचं चिंतन केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आता जीव अनंत आहे, अनेक आहे. तुम्हाला अगोदरच मी सांगितलं का परमेश्वराने हे तत्वज्ञान सांगितलं ते व्यक्तिपरत्वे नाही सांगितलं, जीवपरत्वे सांगितलंय. म्हणून प्रत्येक जीवाचं कार्यकारण स्वरूप लक्षणे सारखंच. मग ते मी असो, तुम्ही असो, साधू संत असो किंवा आणखीन अन्य लोक असो, यातून कुणीही बाहेर पडू शकत नाही, यातून कुणी बाहेर पडलेलं नाही. आणि त्यातून आपल्याला बाहेर पडायचंय म्हणून परमेश्वराने ब्रह्मविद्याशास्त्राचं शस्त्र आपल्याला हाती दिलेलं आहे, दिव्य दृष्टी आपल्याला हाती दिलेली आहे. त्या आधारे आपल्याला यातून बाहेर पडायचंय. म्हणून जीव समजून घेत असताना कोणी मी किंवा कोणी तुम्ही किंवा कोणी साधू संत किंवा कोणी XYZ अशी व्यक्ती नाही. जीव अनंत आहे आणि ते अनंत जीवाच्या अनुषंगाने परमेश्वराने ही जीवाची ठेवण सांगितलेली आहे. महावाक्यात अनादि आणि नित्य हा जीव वस्तू एकवाटी हे जरी सांगितलेले असले तरी ती फक्त जातीत्वाने, म्हणजे जशा देवता वर्ग ज्या अर्थाने एक वस्तू आहे त्याच अर्थाने जीव वर्ग ही एक स्वतंत्र वस्तू आहे. परंतु वस्तुता अनादि आणि नित्य असे जीव अनेक आहेत. अनंत जीव आहे, ती एक वस्तू जरी आपण म्हणत असले तर एक जीव नव्हे, ते अनंत जीवाला त्या गोष्टी लागतात. प्रत्येक जीव हा अनादि आहे, प्रत्येक जीव नित्य आहे असं आपण म्हणू शकत नाही का यांनी ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास केला, अनुसरले, खूप मोठे आता आचार्य झाले आणि तेच अनादि आणि तेच नित्य. आता मी कसं आमदार की मी कसा अनादि असू शकेल, मी कसा नित्य असू शकेल, अशी विषय व्यवस्था तुम्ही करू शकत नाही. प्रत्येक जीवाला ही गोष्ट लागते. प्रत्येक जीव हा अनादि आहे, प्रत्येक जीव हा नित्य आहे. तो तुम्ही असेल, मी असेल किंवा आणखीन कोणी आचार्यगण असेल किंवा अन्य लोक जरी असेल तर ज्याला बोध झालेला नाहीये किंवा एखादा निरीश्वरवादी का जो देवता मानतच नाही, परमेश्वर मानतच नाही, भक्तीच करत नाही, असा निरीश्वरवादी जीव सुद्धा अनादीचा आहे आणि नित्य सुद्धा आहे. तो सुद्धा मायाजत्त विभागात आपल्या सारख्याच आपल्या बरोबरच पडलेला होता. फक्त बाहेर काढल्यानंतर आपण प्रोग्रेस होती इथपर्यंत आलेलो आहे, तो अजून प्रोग्रेस झाला नाही. त्याला अनंत कारण आहे आणि हे कारण आपल्याला पुढे समजतील की अरे हा अन्य माणसाला आपण तत्वज्ञान सांगतो एवढं चांगल्यातलं चांगलं, तरी तो का ऐकत नाही, का त्याला समजत नाही, तो का उपदेश घेत नाही. किंवा एखाद्या उपदेशी माणसाला आपण सांगतो की अरे तू सूत्रपाठ वाच, चरित्र वाच, तरी तो का ऐकत नाही, तरी तो काय म्हणतो काय करायचंय मला, आपला देव भला आपण भलं, कधीतरी स्थानाला जाणं, काहीतरी साधू संतांची पूजा अर्चा करणं, याच्या व्यतिरिक्त काय करायचंय. आपण सांगतोय धर्माच्या नावाखालची अंधश्रद्धा असेल, धर्माच्या नावाखालची मिश्र भक्ती असेल, धर्माच्या नावाखालची अराजकता असेल, बाजारोपण असेल, तरी तो आपल्याला काय करायचं, आपण कृष्णार्पण केलं, मग त्या बाबांनी तिकडं काही केलं तरी चालेल. परंतु त्या पैसा परमेश्वर द्रव्य अस्तित्व माझी स्पष्ट सांगतात, त्या पैशाने ते बाबा का ज्यांनी घरदार सोडलेले, परमेश्वर मार्गाला लागलेले, परमेश्वर प्राप्तीला लागलेले, परंतु आपल्या एका चुकीच्या कृतीमुळं त्या धर्मावरून ते जाऊ शकतात, त्या धर्मावर ते पडू शकतात. त्यांना परमेश्वरांची संधी त्यांनी निर्माण केलेली आहे आणि त्यांनी हिमतीनं ती संधी प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती हिंमत आपल्या या एका कृतीनं तुटू शकते. या उपदेशी माणसाला का कळत नाही हे आपल्याला पुढे जाऊन समजेल का हा जीव असा का वागतो, का बोलतो, त्याची लेवल काय, त्याची पात्रता काय, त्याचा अधिकार काय. अधिकार आपण म्हणतो, हा अधिकार नेमका काय आहे. मग मलाच अधिकार आहे, तुम्हाला अधिकार नाहीये, ह्याचा अधिकार येणार आहे नंतर, असं जे म्हणतो हे खरं की योग्य की अयोग्य, हे जेव्हा आपण समजू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की समदृष्टी आपली परमेश्वरासारखी येऊ शकत नाही, परंतु निदान त्या दृष्टीमध्ये बदल नक्कीच होईल. आणि म्हणून परमेश्वर हा अनादीचा पदार्थ आहे, नित्य पदार्थ आहे. 4 पदार्थापैकी हा एक पदार्थ आहे आणि तो पहिला आहे
आणि त्याला केंद्रस्थानी ठेवून परमेश्वरांनी हा सारा उपद्व्याप केला हे लक्षात घ्या. तुम्हाला केंद्रस्थानी ठेवलंय म्हणून सृष्टीची निर्मिती, म्हणून देवतेला कामाला लावणं, म्हणून परमेश्वराचा अवतरणं. यदा कदाचित हा जीव नसता तर हे काहीही नसतं. ह्या जीवासाठीच परमेश्वराने सर्व केलंय, म्हणजे आपल्यासाठीच परमेश्वर सर्व केलंय, सर्व करतात. हा आनंदच, हा विचारच खूप सुखदायी आहे आणि हा आपण विचार केला पाहिजे. महावाक्यात परमेश्वराने या जीवाचा अनादित्व आणि नित्यत्व याचं प्रमाण आपल्याला दिलेलं आहे. त्याचप्रमाणे हे जीव अनंत आहे याचं प्रमाण परमेश्वर विचारातल्या 212 सूत्रामध्ये देतात. अनंत ब्रह्मांड, अनंत देवता, अनंत जीव आणि अनंत परमेश्वर. नुसते जीवच अनंत आहे का? नाही, देवता सुद्धा अनंत आहे, अनंत ब्रह्मांड सुद्धा आहे आणि अनंत परमेश्वर सुद्धा आहे. अनंत या शब्दाचा अर्थ कधी संकेत बसवताच येत नाही, ज्याला विशिष्ट संकेत आपल्याला बांधता येणार नाही असे अनंत. आणि हे अनंत ब्रह्मांड, अनंत जीव, अनंत देवता हे परमेश्वराने सूत्रातून आपल्याला सांगितलंय ना. आपल्याला प्रमाण परमेश्वराच्या श्रीमुखीचं सूत्र आहे. त्याच्यामुळे आपण याला चॅलेंज करू शकत नाही, याला आपण ऑर करू शकत नाही. आणि म्हणून हे जीव जसा अनादीचा नित्य पदार्थ आहे तसे हे जीव अनंत सुद्धा आहे. आणि या अनंत जीवाला उद्धारण्यासाठी परमेश्वर सुद्धा अवतार अनंत घेतात. इथपर्यंत आज आपण बघू आणि पुढच्या सत्संगामध्ये नक्कीच आता यापुढे आपण चर्चा करू. यात सांगण्यामध्ये माझ्याकडून अनेक चुका, अनेक त्रुटी होऊ शकतात, झाल्या असतील, त्या माझ्या नक्कीच लक्षात आणून द्या. जे कोणी ऐकतील, मग ते साधुसंत असतील, वासनिक असेल, अभ्यास वर्ग खूप आहे, त्यांना माझी नक्की विनंती की मी तुमचा शिष्य आहे. माझ्याकडून काही चुकत असेल तर नक्कीच माझ्या त्या लक्षात आणून द्या, कारण मला या ज्ञानाची भूक लागलेली आहे आणि ती भूक माझी अचूक असावी, योग्य असावी अशी मला अभिलाषा असल्यामुळं चूक जर दाखवणारे कोणी मला भेटले तर त्यांचं खरंच मी नक्कीच स्वागत करेल. आणि यापुढे आपण असंच या सत्संगाच्या माध्यमातून संवाद करत राहू. इतकं मात्र नक्की की तुम्ही अत्यंत शांतपणे जर ऐकलं, चिंतन केलं आणि अभ्यासाच्या अनुषंगाने या गोष्टीकडे जर बघितलं तर नक्कीच मला जसा फायदा झालाय तसा तुम्हाला पण फायदा होईल. पुढे जाऊन आपण हा जीव पदार्थ पूर्णपणे अभ्यासणार आहोत. तो आला कसा, कुठून आला, कशा पद्धतीने परमेश्वरांनी आपल्याला तत्वज्ञान सांगितलंय, मागच्या पहिल्या सत्संगामध्ये झालेलं आहे. परंतु ह्या जीवाचा मागचा प्रवास, पुढचा प्रवास, त्याला अनंत अनेक लीळांचं प्रमाण, सूत्रांचं प्रमाण घेऊन आपण हा जीव अभ्यासणार आहोत. म्हणजे खऱ्या अर्थाने आपणच आता आपला अभ्यास करतोय. ज्यावेळेस आपण आपला अभ्यासाला सुरुवात करू आणि जीव आपण अभ्यासू तेव्हा आपण खऱ्या अर्थी आपल्याला समजून घेऊ शकतो आणि आपल्याला आश्चर्य पण वाटेल का अरे आपल्या ह्या जीवामध्ये किती गर्व, किती अभिमान, किती अन्यथा ज्ञान, किती घाण. आणि परमेश्वराने हे आपल्याला काढण्यासाठी आपल्याला या गोष्टी जाणून दिलेल्या आहेत, सांगून दिलेल्या आहे. आणि म्हणून आपल्याला प्रथम जीव हा पदार्थ अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आपण जीव आहोत, आपण आपल्याला ओळखलं, आपण आपल्याला जाणलं तर नक्कीच आपण दुसऱ्या गोष्टी ओळखू, जाणू शकतो. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण हा जीव पदार्थ आज अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. नक्कीच प्रतिक्रिया कळवा. तुम्हाला आवडला असेल तरी कळवा, आवडलेलं नसेल तरी कळवा, योग्य असेल तरी कळवा, चुकीचं असेल तरी कळवा. इतकं मात्र नक्की की तुम्ही मला सावध करणार आहोत, मी तुम्हाला सावध करणार आहोत. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीने आपला हा अध्यात्माचा प्रवास, कैवल्य दानाचा प्रवास, ही कैवल्याची परीक्षा आपण एकमेकाच्या साथीनं पार करण्याचा प्रयत्न करू. एकमेकाला आपण शुभेच्छा देऊ आणि परमेश्वराची प्राप्ती ही सर्वांना मिळो याच्यासाठी प्रयत्न करत असताना पहिले आपण आपलं आयोजन, आपली प्राप्ती पक्की झाली का अनुषंगिक कुणी येत असेल तर स्वागत. कोणासाठी परमेश्वर कोणाला तरी जसं निमित्त करतो तसं आपल्याला करत असेल तर चांगलं असं समजून आपल्याला हा प्रवास पुढे जायचा आहे, करायचा आहे. खरं म्हणजे आठवड्यात 2 वेळा हे सत्संग घेऊन तुमच्यापर्यंत येण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहोत. परंतु त्याला एक स्पीड पकडण्यासाठी थोडंसं
पाया आपला पक्का असणं गरजेचं आहे आणि म्हणून मी अत्यंत शांतपणे तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. खरं म्हणजे ही योग्यता नाही, पात्रता नाही माझी, याची जाणीव मला आहे. परंतु ही जाणीव असतानाही मी का सांगतोय, तर मी मला सांगतोय, मी मला बोलतोय, मी मला सावध करतोय, मी माझं नियोजन करतोय, ते किती पक्का आहे हे चेक करण्याचा प्रयत्न करतोय. ही भावना, ही प्रवृत्ती, ही विचार, ही दृष्टी असल्यामुळेच मी तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.